हे पा आई आलेली बघा. ये ग आई. हो आले आले. आई आली आहे बा. आईला पा प्रवास चेहरा थकला वाटतं. आणि सुमित गेला होता आईला घ्यायला. म्हणजे आई आली होती बहिणीकडे. आता राईट टाईम 8 वाजले आणि बघा अंधार आहे बरं का. चला आता आम्ही जाणार आहे मस्त छानपैकी भंडाऱ्यामध्ये जेवण करायला. साईबाबाच्या मंदिरामध्ये भंडारा आहे. चला आई ये ग आई. हो हो चला चला. आई कसा झाला प्रवास? छान झालं छान. ऐकलं काय 2-3 ताईनं तुला विचारलं युट्यूबला आई आल्या का? हो आले आल्या म्हणा. त्यांनी तुला विचारलं होतं, तुझी आठवण काढली होती बघ. तेव्हा आईने बघा पुण्याच्या बागड्या बघा म्हणा. पुण्याच्या बांगड्या वगैरे आणले माझ्यासाठी. पहा म्हणा. चला मग आता आईला आता मी चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते. ज्यांनी आणि पाठवून दिले या. भाऊनी बघा हे कुरापत करून आणतो, काही काही लागून आणतो. आणि आईने बघा छान मस्त प्रसाद आणलेला आहे. सुमितसाठी लागतं त्याला चटरपटर आणलेलं आहे आणि जाम आणलेले. आणि हा आपल्या लक्ष्मी माता कोल्हापूरचा प्रसाद आहे. लक्ष्मी मातेचा प्रसाद आहे कोल्हापूरची आई. आणि हे आपल्या हे सप्तशृंगी माता वणीगडचा प्रसाद आहे. आणि छान बांगड्या सुद्धा आणलेल्या आहे. हे बाला सुद्धा आपल्या पुण्याचे बालाजी बाप्पाचा पण हा प्रसाद आहे. झाले का? ही माझी बहिणीची मुलगी असते ना पुण्याला, निमगावचा खंडेराव महाराज, तिथला प्रसाद आहे बरं का हा. आणि हा सर्व आणि ते कुंकू वगैरे आणलेलं दाखव. काही कुंकू खूप आवडतं मला बघा. प्रसाद आणलेलं छानपैकी मस्त. आणि मित्रांनो हे पण माझं आवडतं आहे चटरपटर. हे बघा भाऊ छान मी मस्त वाटतं. कुंकू वगैरे आणलेलं आहे आईनं. हे बघा. आणि या आईला तिथं काय म्हणता पूजेमध्ये आलेलं आहे. चला आता मी कागद खाली. नंतर बोलते आता. चला आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं का. आणि बघा आईने नारळ सुद्धा आणलेले, कारण माझ्या बहिणीची मुलगी असते ना निमगावला, त्यांच्या इथं खंडेराव महाराजचं मंदिर आहे, तिथून नारळाचा प्रसाद वगैरे आईला मिळालेला आहे. चला आई आली आणि नंतर मग आम्ही छान मस्त भंडाऱ्यामध्ये गेलो. दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर इथं आहे ना साईबाबांचं छान मंदिर आहे. दरवर्षी इथं भंडारा होत असतो आणि खूप गर्दी असते बरं का. आणि सुमित इथंच गरबा खेळण्यासाठी येत असतो. खूप मोठं ग्राउंड आहे आणि छान साईबाबाची मूर्ती आहे. आशीर्वाद घेतला आम्ही, फोटो वगैरे काढले, मंदिरातसुद्धा गेलो. आणि जेवणामध्ये बघा छान खिचडी प्लस शेव, बुंदी, कढी आणि भाजी. आणि लहान लहान मुलांसाठी बघा खेळणे वगैरे खूप आहे. लहान मुलं असले म्हणजे घेतच असतात. नंतर मग फुगेसुद्धा आहे बघा, बलून. मग नंतर मग आईला म्हटलं 5-10 मिनटं आपण इथं बसू. खूप छान लागत होतं, गाणे वगैरे चालू होते मस्त साईबाबांचे भजन वगैरे. आणि नंतर मग सुमितला काही नोटबुक वगैरे घ्यायची होती, मग आम्ही तिथंसुद्धा गेलो. आणि बघा खूपच छान छान लहान लहान मुलांचे खेळणे वगैरे आहे बरं का. आणि आम्ही दरवर्षी इथं येत असतो तर खूप छान असतं बरं का इथलं प्रसाद. आणि नंतर मग सुमितला काही नोटबुक वगैरे घेतली, कारण उद्यापासून शाळा चालू होणार आहेत. चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब